नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा आणि तीर्था यांची रक्षाबंधन स्पेशल एपिसोड असणार आहे। ऊर्जाला तीर्थाने कशी राखी बांधलेली आहे, विजयाचा डाव कसा उधळून लावलेला आहे ते आपण सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे ऊर्जाला आता रात्रीच येऊन सांगितलेलं असतं, शौर्याच्या समोर विजयाने सांगितलेलं असतं, उद्या रक्षाबंधन आहे, काही झालं तरी तुझी ही बायको मला तिथे नको आहे। काही झालं तरी तुझ्या बायकोला सांगायचं आहे तिनं बाहेर यायचं नाही, असं सगळं सांगितलेलं असतं। तेव्हा मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आता सगळे छान तयार झालेले असतात, रक्षाबंधन आहे म्हणून सगळे घरात तयार होऊन असतात। ऊर्जा सुद्धा छान तयार झालेली असते आणि ऊर्जा जेव्हा तिथं उभी असते आणि विजया एक तिच्याकडे नजर टाकते तेव्हा मात्र ऊर्जाला खूप वाईट वाटतं आणि ऊर्जाला ते आठवतं की ह्या बाईने मला सांगितलेलं आहे की इथं यायचं नाही। आता त्या क्षणी ऊर्जा आत निघून चाललेली असते, तीर्था धावत जाते आणि ऊर्जा बहिणी थांब, आज मी माझ्या दोन्ही भावांबरोबर माझ्या या बहिणीला सुद्धा राखी बांधणार आहे, कारण ही माझी बहीण जेव्हापासून या घरात आली आहे तेव्हापासून तिने माझं रक्षण केलेलं आहे, असं म्हणत तीर्थाने आता ऊर्जाला सुद्धा राखी बांधण्याचं ठरवलेलं असतं। विजया मात्र जोरात ओरडत असते तेव्हा ऊर्जा तिथं असते। त्याचबरोबर आजी मात्र तिला म्हणतात की विजया थांब, आज तीर्थाचा जीवदिवस आहे आणि काहीही झालं तरीही आज तीर्थाच्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या पाहिजेत, त्यामुळं तू तिला काहीही बोलायचं नाही, असं म्हणत आजीने हे सगळं प्रकरण शांत केलेलं असतं। तर हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इकडे आता शौर्य आणि ऊर्जा म्हणत असते की शौर्य काय चाललंय हे सगळं तुझं, का असं वागतोस तू, का म्हणजे एवढं विचित्र असं वागायची गरज काय आहे, का सासूबाईंना त्रास देतोय, असं ती बोलत असते। तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की मी कुठे त्रास देतोय। मग ऊर्जाचं असं म्हणणं येतं की मगाशी तू ज्या पद्धतीने वागला ते चुकीचं नाहीये का। तेव्हा शौर्य म्हणतो की मी काय चुकीचं वागलोय। तेव्हा ऊर्जा सांगू लागते की तू अशा पद्धतीने वागायला नको होतं। त्यावरती शौर्य म्हणतो हे बघ ऊर्जा, मी काहीही चुकीचं वागलेलो नाही, कारण आई जर इथं मॉम जर इथं आली असती तर हा दिवस सुद्धा आपला वाया गेला असता आणि त्यामुळं मी हे सगळं अगदी केलेलं आहे, ते योग्यच केलेलं आहे। मला सांग, तीर्थ आणि दादा इथं आले, बरं वाटलं ना, त्यांच्याबरोबर आपण एकत्र वेळ घालवला, असं शौर्य सांगत असतो। तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की ते सगळं शौर्य बरोबर आहे, पण सासूबाईंच्या मनात किती राग निर्माण होतोय माहितीये का तुला, या सगळ्या गोष्टींमुळे काय परिणाम होणार आहे त्याचा विचार केलाय का, असं म्हणत ऊर्जा शौर्याला बोलत असते। तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की ते सगळं मला मान्य आहे, पण जे काय झालेलं आहे त्याला जबाबदार आपण नाही, असं ती सांगू लागते। तो सांगू लागतो कारण मॉमनेच हे सगळं केलेलं आहे, मॉम जर इथं आली तर जास्त गोंधळ होणार हे तुलाही माहिती आहे आणि म्हणूनच मी हे सगळं अशा पद्धतीने केलेलं आहे, असं जेव्हा शौर्य सांगत असतो तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की काय करू आणि कसं समजवू मी याला, कारण याला मी समजवण्याचा प्रयत्न करत आहे पण याला मात्र गोष्टी समजूनच घ्यायच्या नाहीयेत हे लक्षात आलेलं असतं। आणि तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की काहीही झालं तरीही आता सध्या या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्याचं काय करायचं, कारण शौर्याला कितीही समजवलं तर शौर्य ऐकत नाहीये हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं असतं। आणि मग ऊर्जा म्हणते की ठीक आहे। तेवढ्यातच आता शौर्य म्हणतो की हे सगळं जे काय आहे ते मी बाहेर ठेवून येतो, असं म्हणत शौर्य आता बाहेर गेलेला असतो। तेवढ्यातच ऊर्जाच्या मोबाईलवरती पूर्वाचा फोन आलेला असतो। तेव्हा पूर्वा म्हणते की अगं ऊर्जा, बरी आहेस ना तू। तेव्हा ऊर्जा म्हणते की तू माझ्यावर रागवली आहेस का। तेव्हा पूर्वा म्हणते नाही, का रागवेल बाळा तुझ्यावरती मी। तेव्हा ऊर्जा म्हणू लागते की अगं आई, म्हणजे मी हर्षवर्धन जहागीरदारची मदत घेतली म्हणून। तेव्हा पूर्वा म्हणते की नाही ग, तसं काही नाहीये। आता पूर्वा ऊर्जाची समजूत घालत असते पण ऊर्जा मात्र म्हणत असते की मला माहिती आहे ग, मग तू मगाशी फोन का ठेवलास, असं ती विचारते। तेव्हा पूर्वा म्हणत असते अगं दळवी काकू आल्या होत्या, मला माहिती आहे तू आराम करत असणार आहे, पण दळवी काकू ऐकायलाच तयार नव्हत्या म्हणून कॉल केला होता आणि मग त्यानंतर ठेवला, म्हणून आत्ता केला, म्हणलं निवांत बोलता येईल, तुला पण थोडं आराम केलं करणं गरजेचं होतं, तू बाहेरून आलेली होती। हे सगळं पूर्वा ऊर्जाला बोलत असते आणि अचानक रेंजचा प्रॉब्लेम येतो, पूर्वाला आवाज येत नसतो। ऊर्जा मात्र पूर्वाला समजवत असते
की आई ऐक ना माझं, मी काय सांगते, अगं हर्षवर्धन जागीरदार तुला माहिती आहे का, त्यांच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, असं ऊर्जा सांगत असते. आणि तेव्हा मात्र पूर्वा तिला म्हणत असते की हॅलो हॅलो. पूर्वापर्यंत ऊर्जाचा आवाजच पोचत नसतो. तिला कळतच नाहीये की करायचं काय, कारण काहीही झालं तरीही या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीयेत हे सुद्धा त्यांना चांगलंच माहिती आहे. तेवढ्यातच शौर्य तिथं आलेला असतो आणि शौर्य ऊर्जाला म्हणतो की काय झालं, कोण आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की हां, मी उद्या करते फोन. आता शौर्यने जेव्हा येऊन विचारलेलं असतं तेव्हा ऊर्जा थोडी शांत झालेली असते. ती हर्षवर्धनबद्दल बोलत असते आणि मध्येच थांबते. तेव्हा शौर्य विचारतो काय झालं. तेव्हा ऊर्जा सांगते की आईचा फोन होता ना, मग मी आईला सांगत होते की हर्षवर्धन जागीरदार यांच्यामुळेच आज मी बाहेर आहे, त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. म्हणजे ऊर्जाला माहिती आहे की शौर्यला जर आपण काही बोललो तर शौर्यला ही गोष्ट पटणार नाहीये आणि म्हणूनच ऊर्जाने शांतपणे परिस्थिती हँडल करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या पद्धतीने ऊर्जा शौर्यला समजून सांगत असते, त्याला पटवून देत असते. इकडे मात्र आता शौर्याचा विश्वास बसलेला असतो ऊर्जाने जे काय सांगितलंय त्या गोष्टींवरती. आणि मग शौर्य म्हणतो की ठीक आहे, आणि मग तो अंथरूण घेतो. आणि त्याचबरोबर ऊर्जा आणि शौर्य दोघंही आता झोपत असतात. ऊर्जा झोपली बेडवरती तेव्हा शौर्य जातो आणि लाईट ऑफ करतो. तोही विचार करत असतो ऊर्जाला काय झालंय, म्हणजे ऊर्जा अशी थोडी वेगळी का वागते, म्हणजे थोडं वागणं तिचं मला शांत शांत का वाटतंय. कारण मगाशी जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा मात्र ऊर्जाने ज्या पद्धतीने रिॲक्ट केलेलं आहे ते चुकीचं आहे. यामध्ये ऊर्जाने कधीच असं केलेलं नव्हतं हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि तो म्हणत असतो की नाही, म्हणजे ऊर्जा तिथे जेलमध्ये राहिली होती त्यामुळं तिची मनस्थिती ठीक नसेल, त्यामुळं ती असं वागत असेल. इकडे ऊर्जाच्या डोक्यात एकच गोष्ट असते, काही झालं तरी शौर्य मला तुला लांब ठेवायचं आहे, मी तुझ्याशी शांत शांत वागते, मला मान्य आहे तुला राग येत असणार आहे, पण मी एका संकटात अडकले, धर्मसंकटात अडकले, त्यातून बाहेर कसं पडायचं हा मोठा प्रश्न माझ्या पुढे आहे. पण मी काहीच नाही करू शकत आहे, म्हणून मला तुला काही दिवसांसाठी माझ्यापासून लांब ठेवावं लागणार आहे, असं ऊर्जा बोलत असते. तेव्हा मात्र इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी ऊर्जा उठते आणि तयार झालेली असते. तिचा वकिलीचा कोट जो आहे तो कोट हातात घेते, आरशाच्या समोर उभी राहते आणि तो कोट पाहत राहते. तेव्हा ऊर्जा म्हणते की हर्षवर्धन जागीरदार, म्हणजे तू माझ्यावरती कंट्रोल करणार, तू मला असं सांगणार आहेस की मी वकिली सोडायची नाही, मी वकिली कधीच सोडणार नाही, कारण काही झालं तरी वकिली ही माझी ओळख आहे आणि ती वकिली मी कधीच सोडणार नाही, असं म्हणत ऊर्जाने आता एक गोष्ट ठरवलेली असते. आणि त्यासाठी जे काय करायचं आहे ती सगळी तयारी तिनं केलेली असते. तर ऊर्जाने आता तो कोट हातात घेतलाय, कारण हर्षवर्धन जागीरदारचा पर्दाफाश करायचा आणि मग सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करायच्या, असं ऊर्जाने ठरवलेलं असतं. ऊर्जाने तो कोट अंगात घातलेला असतो आणि मग ऊर्जा आता आरशाच्या पुढे उभी असते. ऊर्जा स्वतःकडे पाहत असते, कॉन्फिडेंटली ती स्वतःकडे पाहत असते, कारण ऊर्जानेच इथे वाट लावलेली आहे, ती म्हणजे हर्षवर्धनची. हे हर्षवर्धनला सुद्धा माहिती आहे, कारण ऊर्जानेच त्याला पहिल्यांदा त्या केसमध्ये हरवलेलं आहे आणि एका नवख्या वकिलाकडून हरलेली गोष्ट घडल्यामुळंच हर्षवर्धन जागीरदार हा दुखावलेला आहे. तेव्हा तो तिथे येतो आणि म्हणतो विसरलेस का, काय तुझ्याकडे अटी काय आहेत ते, हा कोट घातलायस म्हणून. म्हटलं नाही नाही, पुन्हा हा कोट घालायचाच नाहीये, कारण तू विसरली असशील, एक गोष्ट लक्षात ठेवायची, वकिली करणं वगैरे या गोष्टींचा विचारच करायचा नाहीये, ते सोडून द्यायचंय. जेव्हा मला कळेल तू इथून बाहेर पडली, कारण तुला पोलीस स्टेशनला हजेरी लावायला जायचंय, जेव्हा मला कळेल की तू इथून बाहेर पडली आणि बाहेर जाऊन वकिली करतेय, तेव्हा मी काय करू शकतो याचा विचारही तू करू शकत नाही, असं म्हणत हर्षवर्धन आता ऊर्जाला सरळ सरळ धमकी देत असतो. आणि ऊर्जाला म्हणत असतो की काहीही झालं तरीही तुला वाटत असेल पण त्या गोष्टी तेवढ्या सोप्या नाही आहेत. आणि आता शेवटची वॉर्निंग आहे, रात्री पण कसं आहे शौर्यबरोबर पुन्हा वेळ घालवायचा नाही, म्हणून शौर्यबरोबर जवळीक तर केली नाही आहेस ना. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही नाही, मला माहिती आहे, मी असं का करेल, मला सगळ्या अटी माहिती आहेत तुमच्या, असं ऊर्जा सांगू लागते. आणि तेवढ्यात शौर्य तिथे येतो आणि मग तो डॅड कसली वॉर्निंग देत आहे. तेव्हा हर्षवर्धन आता शौर्याच्या समोर नाटक करायला सुरुवात करतो. तो सांगू लागतो, अरे ऊर्जा आत्ताच जेलमधून आली आहे ना, म्हणून मी तिला समजवत होतो, तिला सांगत होतो की आता काही दिवस वकिली करायची नाही, सगळं बंद करायचं, आराम करायचा.
आणि मग माझी सून आहे ना, मला सांग, तिची काळजी घेतली पाहिजे. तिला एकटीला कुठेही जाऊ देऊ नकोस. काहीही झालं तरी कायमस्वरूपी तिच्या सोबत राहा. अशा सगळ्या गोष्टी इकडे शौर्याला सांगितल्या जातात. शौर्य म्हणत असतो की हो डॅड, काही झालं तरी मी ऊर्जासोबत असणार आहे, असं शौर्यसुद्धा हर्षवर्धनला सांगतो. म्हणजे इतका मूर्खाचा बाजार भरलेला आहे की शौर्याचा त्याच्या बापावरती इतका आंधळा विश्वास आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. इकडे विक्रांतच्या फोटोला हार घातलेला असतो आणि त्या फोटोकडे पाहून अर्पिता आणि त्याचबरोबर इकडे सुवर्णा दोघीही रडत असतात. दोघींनाही वाईट वाटलेलं असतं की विक्रांत आपल्याला सोडून गेलाय, आज विक्रांत आपल्यामध्ये नाही आहे. या गोष्टीचं त्या दोघींनाही वाईट वाटत असतं. आणि त्याचवेळी अर्पिता म्हणत असते की कसं शक्य, माझा भाऊ असा नव्हता, तो असा वागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण माझा भाऊ आपल्याला सोडून गेलाय. आई, आज आपल्याला सोडून गेलाय आपला विकी गं. तेव्हा सुवर्णासुद्धा रडत असते. ती म्हणते की नाही, काही झालं तरीही माझ्या मुलाच्या बाबतीत हे सगळं जे काही झालेलं आहे ते मी सहन करणार नाही. ज्या व्यक्तीने हे सगळं केलेलं आहे त्याला मी कधीच सोडणार नाही, असं सुवर्णा बोलत असते. आणि ती म्हणते की त्या ऊर्जा शिंदेला मी आता उद्ध्वस्त करणार आहे. तेव्हा इकडे अर्पिता तिची साथ देत असते, कारण आपला भाऊ असं कधीच वागला नसता, कारण त्याने कधीच कोणाला काही त्रास दिलेला नाही, कारण पद्मा त्याच्या आयुष्यात आली आणि त्यानंतर या गोष्टी घडलेल्या आहेत, असं म्हणत आता या दोघी जणी चुकीच्या पद्धतीने भाष्य करत असतात. कारण त्यांना माहिती आहे की त्या काय करून काहीच उपयोग होणार नाहीये, ही गोष्टही त्यांना तेवढीच चांगलीच माहिती असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य आणि ऊर्जा दोघंही बाहेर नाश्ता करत असतात. आणि अचानक ऊर्जा म्हणत असते की शौर्य, मला काय वाटतं माहितीये का, आता मी घरी जाईल, म्हणजे आईकडे जाते, आईला भेटून मग घरी जाते. तू जा तुझी कामं करायला, माझ्या मागे मागे फिरायची काही गरज नाहीये. तुझी सगळी कामं पेंडिंग ठेवून तू माझ्या मागे फिरलास तर मला नाही आवडणार. आणि तेवढ्यातच शौर्याला ठसका लागतो. ऊर्जा म्हणते थांब थांब, मी आलेच, तुला नाही झेपणार आहे बाहेरचं खाणं, बघूया आपण काय करता येईल ते. तेव्हा शौर्य म्हणतो की मला माहिती आहे, आता आज उद्याच आई लगेचच तुला हात घेईल, मॉम तुला समजून घेईल, तुझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही, असं म्हणत आता या दोघींचंही बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं, नेमकं त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींच्या मागे जे कोण आहे त्या व्यक्तीला सोडायचं नाही, असं ऊर्जाने ठरवलेलं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही. आता शौर्य घरी आलेला असतो. हर्षवर्धन शौर्याकडे येतो आणि शौर्याला विचार लागतो की काय झालं, रस्त्यात कोणी भेटलं का, कोणी त्रास दिला का, म्हणजे पत्रकारांनी वगैरे प्रश्नांचा भडीमार केला का. आता हर्षवर्धनची काळजी हर्षवर्धन व्यक्त करत असतो, कारण ऊर्जाने काही चुकीचं स्टेटमेंट दिलं आणि ऊर्जा जर काही खरं बोलून गेली तर हर्षवर्धनची वाट लागणार हे त्याला माहिती आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो की नाही. तेव्हा इकडे शौर्य सांगतो की नाही, तिनं काहीच नाही बोललेली कोणाला आणि कोणाला कोणतंच स्टेटमेंट दिलेलं नाही. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन म्हणतो मग ऊर्जा कुठे आत्ता. शौर्य सांगतो की ती तिच्या आईला भेटायला गेली आहे. ऊर्जा घरी आलेली असते, आईला सगळ्या गोष्टी सांगत असते की तुला माहिती आहे का, या सगळ्यामागे सगळ्यात मोठा मास्टरमाइंड कोण आहे, तर तो हर्षवर्धन जागीरदार. या हर्षवर्धन जागीरदारनी इतके सगळे कांड केलेले आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण त्याला अजूनही या सगळ्या गोष्टीबद्दल त्याला वाटत आहे, कारण त्याने स्वतःच्या मुलाचा सुनेचा सुद्धा विचार केलेला नाही. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता रक्षाबंधन आहे आणि आदल्या दिवशी विजया ही शौर्याच्या रूममध्ये येते आणि शौर्याला सांगत असते की उद्या रक्षाबंधन आहे, घरी सणाचं वातावरण असणार आहे, तुझ्या बायकोला सांगून ठेव, काहीही झालं तरीही तिने या घरामध्ये अजिबात कुठेही नाक खुपसायचं नाही, सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहेत, पण तिला या गोष्टींची जाणीव करून दे. तेव्हा शौर्य म्हणत असतो की काय बोलतेस आई हे सगळं. तेव्हा इकडे विजया म्हणते की हो, दुसऱ्या दिवशी सकाळी आता रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनसाठी सगळे एकत्र जमलेले आहे. आणि त्याच वेळी ऊर्जासुद्धा तिथं आलेली असते. ऊर्जाकडे पाहून लगेच विजया म्हणते की तू विसरलीस का मी तुला काय सांगितलंय ते, काही झालं तरीही आत्ता तू बाहेर यायचं नाही हे आठवतं. आणि ऊर्जा तिथून आत निघालेली असते. त्या क्षणी तीर्था उठते आणि ऊर्जाकडे जाते आणि म्हणते की ऊर्जा देनी, आज मी तुलाही राखी बांधणार आहे माझ्या दोन्ही भावंडांसोबत, कारण तू या घरात आल्यापासून प्रत्येक वेळेस माझं रक्षण केलेलं आहे.
असं म्हणत आता ऊर्जाने इकडे तीर्थाने ऊर्जाला मिठी मारलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जेव्हा घडत असतात तेव्हा विजया मात्र पेटून उठलेली असते. आजी तिला म्हणतात की शांत हो, आज तिचा दिवस आहे, जे काय करायचं आहे ते तिच्या मनाप्रमाणे होऊ दे, एवढं लक्षात असू दे, असं बोलणं चाललेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा.